नमस्कार, मी भागवत जोशी. आपण पाहताय बीजे न्यूज. आज बीजे न्यूजवर येण्याचं कारण म्हणजे आपल्यासोबत आहेत सुभाष जाधव सर. सुभाष जाधव सर म्हणलं की काहीतरी वेगळं पण असतं आणि सुभाष जाधव सरांना जर कितीही उपमा लावल्या तर ते कमीच पडतात. त्याचं कारण काय आहे की मी बरेच कार्यक्रम सुभाष जाधव सरांचे केलेले आहेत. सुभाष जाधव सरांना गोरगरिबाचा अन्नदाता म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याचं कारण काय आहे की बरेच गोरगरिबांना त्यांनी माझ्या बीजे न्यूजवर येऊन माझ्या बीजे न्यूजच्या बातम्या ऐकून माझा फॉलोअप घेऊन बरेच अशा गोरगरीब लोकांना मदत केलेली आहे. आणि आज सुभाष जाधव सरांसोबत आहे मी. आता नेमका वेगळा कार्यक्रम काय आहे ते आपण सुभाष जाधव सरांच्या तोंडून ऐकणार आहोत. सर नमस्कार. पहिल्यांदा बीजे न्यूजच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज मुंबईमध्ये मराठा आरक्षण विषयी एक आंदोलन चालू आहे आणि जरांगे पाटलाविषयी आपण काय काय उपक्रम राबवलेत, काय सांगू शकाल आपण याबद्दल? मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये लढत आहे. अनेक उपोषणं झाले, आंदोलनं झाली, परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी समाजाच्या हितासाठी, समाजाला आरक्षणासाठी जो संघर्ष सुरू केलेला अंतिम लढाई आहे ही, असा मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी 29 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली. मग महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज, ओबीसी समाज सुद्धा आमच्या सोबत आहे, दलित समाज आमच्या सोबत आहे. हा कोट्यावधी लोक मुंबईमध्ये आज ठाण मांडून बसलेले आहेत. त्या ठिकाणी ज्या काही महाराष्ट्रामध्ये आज माहोल बनलेला आहे की मी 27 तारखेला मुंबईला गेलो, 28 आणि 29 3 दिवस मी मुंबईमध्ये होतो. परंतु मुंबईमधली जी अवस्था महाराष्ट्र सरकारने केली की आंदोलनकर्त्यांना पाणी मिळू नये, अन्न मिळू नये, असं आडमोठे धोरण त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं पाप या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने केलं. म्हणून आम्हाला एक शासनाचा निषेध नोंदवत आम्ही गाव गाठलं, म्हणजे लातूरला आलो आम्ही परत काही लोक. आणि आम्ही एक निर्णय घेतला की ठीक आहे म्हणलं, शासन जरी कोंडी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मराठे कधी हटणारे नाहीत. कारण पानिपतची लढाई तुम्हाला माहीत आहे सर्वांना. पानिपतच्या लढाईमध्ये पाणी बंद झालं म्हणून मराठे परत आले नाहीत. पानिपतची लढाई जिंकली आणि मगच मराठे परत आले. हजारो लोकांचं बलिदान गेलं. तसं आमच्या मुंबईमध्ये 2-3 बांधवांचं बलिदान गेलं. रस्त्याने 1-2 अटॅकने मेले, मुंबईमध्ये मेले, तरी सुद्धा या शासनाला कळवळा येत नाही. परंतु आम्ही हरणार नाही. आम्ही हरवणारी जात आहे. आमची जात ही संघर्षाची जात आहे. क्षत्रिय मराठी आहोत आम्ही. आहोत का आहोत. आमची परिस्थिती जरी नाजूक झाली असली शेतकरी म्हणून, तरी आम्ही लढणारे आहोत. पण लातूरमध्ये आल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की महाराष्ट्रामधल्या सर्व मराठ्यांना, सर्व समाजाच्या हितचिंतकांना आम्ही आवाहन केलं की महाराष्ट्र सरकारनं त्या आंदोलनकर्त्याची कोंडी केल्या, उपासमार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आम्ही लातूरमध्ये येऊन महाराष्ट्रभरातले जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतले की आपण भाकरी आणि चटणी जे काही मिळेल ते अन्न मुंबईला पाठवूया आणि आपल्या समाज बांधवांना तिथं जेवणाची व्यवस्था करूया, असा निर्णय घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये विविध कोपऱ्यामध्ये परत आलो. आणि लातूरमध्ये मी आल्यानंतर माझ्या या दुकानच्या बाजूला एक शोरूम आहे, त्या शोरूमच्या बाजूला अन्न तयार करण्याची भट्टी तयार केली आणि 2 दिवस सलग जवळजवळ 4-4, 5-5 हजार भाकरी दररोज कशा तयार केल्या जातील. आणि चटणी 1-1 क्विंटल मिरचीची चटणी वाटली आम्ही, शेंगाची, आणि त्याला फ्राय करून आम्ही पॅकिंग करून दररोज सायंकाळी पाठवायचं अशी व्यवस्था केली. आणि आमचं काम बघून जवळजवळ 100-1 लोकांनी देणगीचं स्वरूप आमच्याकडे मांडणी केली की बुवा आम्ही तुम्हाला देणगी देऊ समाजाला, पण तुम्ही पोहोचवायची जबाबदारी घ्या. मी म्हणलं निश्चितपणानं तुमचं स्वागत आहे आणि आम्ही हे सगळं अन्न तयार करतोय आणि जे काही तुम्ही दिलेलं आहे ते आम्ही पाठवतो, असं विनंती केल्यानंतर आता काय सांगायचं तुम्हाला, कमीत कमी 25 ते 30 लोकांनी एवढी मदत केली की आम्हाला पाठवणं सुद्धा मुश्किल झालं. एवढी मदत या ठिकाणी केलेली आहे. मला सांगा सर, तुम्ही मुंबईला गेलात,
आणि तिथलं माहोल खरंच म्हणजे न बघवायसारखं होतं. आणि तुमच्या काळजाला पाहणा सुटला आणि इकडे आल्यानंतर बरेच लोक तुमच्याशी जुळले. पण याच्या पुढचं आता काय पाऊल असेल तुमचं? नाही, आमचं पाऊल असं आहे, जर संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील जेवढे दिवस आझाद मैदानावर असतील आणि त्यांच्या समर्थनात जेवढे समाज बांधव मुंबईमध्ये आहेत, आज कानाकोपऱ्यामध्ये जवळजवळ 4 करोड मराठी तिथे आहेत. मला महाराष्ट्र सरकारला एकच सांगायचं आहे की आम्ही इथं मराठी आहोत. आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती गेलाय, मुंबई जाम आहे. जर आमच्या महिला लेकरं आणि आम्ही सगळे जर गेलो, त्या मुंबईमध्ये मुंगीला सरकारला सुद्धा जागा राहणार नाही, हे शासनाला समजावं. पण आज एक सांगतो, हे बघा, आज हे जे सनराईजचे जे मालक आहेत मुंदळाजीने आज 500 बॉक्स आमच्याकडे पाणी बॉटल पाठवलेले आहेत. देणगी स्वरूप आहे, त्याला काही आम्ही पैसे मोजलेले नाही. आज सांगतो, आमच्या दुकानामध्ये जर बघितलं, कोण क्विंटलवर जेवारी दिली, कोण आता आतमध्ये तुम्हाला तुमच्या शूटिंग मध्ये येईल, चिवड्याचे पोते पडलेले आहेत. आम्ही जे काही समाज बांधव आज जात आहेत, आज उद्या परवा जातील, त्यांना प्रत्येकानं जेवढे बॉक्स घेऊन जाता येतील मुंबईला तेवढे घेऊन जावा असं आवाहन केलेलं आहे. कारण आमच्या मुंबईमधल्या मराठ्यांना कसल्याही प्रकारची कमी पडू नये. मुंबई महानगरपालिकेनं पाण्याची व्यवस्था केली नाही, खाण्याची व्यवस्था केली नाही. आज आम्ही काही जरी असला संघर्ष करत असताना कशाला बघत नाही. म्हणून तिथल्या मराठा बांधवांना सांगतो, बांधवांनो, तुम्ही लढा आणि तुम्हाला पाणी, जर संडासला जरी पाणी नसलं तर आमच्या या सनरीजला संडास धुवा, काय आंघोळ सनरीजच्या पाण्यानं करा. मुंबई महापालिकेचं थेंबर सुद्धा पाणी वापरू नका. कारण आपल्यामध्ये दानता आहे, दान करण्याची क्षमता आहे, संघर्ष करण्याची क्षमता आहे. आपण कशात कमी पडत नाही. म्हणून आज संघर्षाचा लढा मजबूतपणाने लढतोय, हे समाज बांधवांना सांगायचं. तुम्ही पाहू शकता, सुभाष जाधव सरांना मी यासाठी म्हणलं होतं की ते गरिबाचे अन्नदाते म्हणलं तर चुकीचं होऊ नये. आत्ताच मी त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे. मला सांगा जाधव सर, आता तुम्ही आला तेवढं मदतीचं सर्व शिदोरी घेऊन मुंबईला कधी जाणार आहात? मी उद्या सायंकाळी मुंबईला 2 ट्रक साहित्य घेऊन जातोय. पण मुंबई मधल्या काही समाज बांधवांनी आणि जरा मनोजदादा जरांगे पाटलांचे जे काही सहकारी आहेत, त्यांचा एक फोन आला की भाकरी चपात्या ज्या आहेत ते ओलं अन्न जास्त पाठवू नका, कोरड्या अन्न पाठवा. हे म्हणल्यानंतर मी समाज बांधवांना माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकलेले आहेत की भाकरी किंवा चपात्या समाज बांधवांनी आता पाठवू नये. कारण जवळजवळ 15 दिवस पुरेल एवढं अन्न नुसत्या समाज बांधवांना नाही, आंदोलन करताना नाही, अख्ख्या मुंबईने जरी खाल्ली तरी 1 महिना मुंबई जेवल त्या ठिकाणी. एवढं अन्न समाज बांधवांनी महाराष्ट्रातून पाठवलेलं आहे मुंबईला. तरी पण कसल्याही प्रकारची कमी पडू नये. आणखी माझ्याकडे औस्यामधून 200 पाण्याचे बॉक्स येत आहेत या ठिकाणी आज सायंकाळी. म्हणून उद्या 2 ट्रक, 1 ट्रक पाण्याचा जाईल आणि एक ट्रक अन्नाचा जाईल. फक्त कोरडं अन्न जाईल, त्यामध्ये फरसाण असेल, बिस्किट असतील, चिवडा असेल, अनेक प्रकारचं अन्न असेल, फक्त चपाती आणि भाकर सोडून. 2 ट्रक मी घेऊन उद्या सायंकाळी 9:30 वाजता लातूर मधून निघणार आहे. तुम्ही पाहू शकताय, अंगावर शहारे यावे अशीच ही कहाणी आहे. सुभाष जाधव सरांच्या तोंडून आपण ऐकलेले आहे आणि खरोखरच हे काम कौतुकास्पद आहे. कॅमेरामन सागर जोशी सह मी भागवत जोशी. यामध्ये सर आणखी एक, तुम्ही जरी शेवट करत असाल तरी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन करतो. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही नुसता एकटा मराठा समाज आहे असं समजू नका. मराठा समाजासोबत धनगर बांधव आहेत, वंजारी बांधव आहेत, दलित बांधव आहेत. आमच्या सोबत बौद्ध समाजाचे अनेक कार्यकर्ते आहेत. गेल्या 4-5 दिवसापासून रात्रंदिवस आमच्या सोबत आहेत, झटतायत. 101 महिला होत्या माझ्याकडे काल भाकरी करण्यासाठी. त्यामधल्या जवळजवळ 20 ते 25 महिला या मुस्लिम समाजाच्या होत्या. 1 रुपया न घेता त्यांनी दिवसभर भाकरी केल्या, 2 दिवस भाकरी केलेले. धनगर समाजाच्या होत्या, ओबीसी समाजाच्या ज्या काही वेगळ्या जाती आहेत त्या लोकांच्या सुद्धा महिला आमच्याकडे काल भाकरी करण्यासाठी होत्या. दलित समाजाच्या महिला होत्या. एवढा मोठा पाठिंबा आमच्या समाजाला मिळतोय. कारण आमचा समाज कुणाचा द्वेष करणारा नाही. माझी जात आहे,
सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारी जात आहे. म्हणून या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सगळे लोक माझ्या सोबत आहेत, समाजासोबत आहेत, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत. समाज बांधवांनी या या भागातील अनेक गावातून समाज बांधवांनी मुंबईला पाठवण्यासाठी असे फरसाणचे, हे बघा हा फरसाण आहे, या फरसाणचे 2 पोते पाठवलेले आहेत. राहिला विषय हा जो चिवडा आहे, हे बघताय हे चिवडा आहे, असे जवळजवळ 10 पोते चिवडा आला होता, 10 पोते. आता हे 4 पोते जे चिवडा आहे ते मुगावरून आला, मुगाव निलंगा तालुका. आणि रात्री जवळजवळ 8 पोते चिवडा पाठवलेला आहे. एक टेम्पो माल रात्री खचाखच भरून गेलेला आहे, रात्री बसला नाही म्हणून माझ्याकडे शिल्लक आहे. आणि उद्या सायंकाळी अनेक म्हणजे 2 ट्रक जी म्हटलो यापूर्वी 2 ट्रक माल या ठिकाणावरून जाणार आहे. पाण्याचे बॉक्स आणखी 200 यायला लागलेत, म्हणजे जवळजवळ 700 पाण्याचे बॉक्स जात आहे.